भीमसैनिकांनी तोडफोड न करता दुसऱ्या समाजकंटकांनी केलेली होती, तरी देखील तिथल्या पोलीस प्रशासनानं, परभणीतील पोलीस प्रशासनानं भीमसैनिकांचं कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना पार जीवे मारुस्तवर त्यांना ताणून मारलं, घरामध्ये घुसून बाया मुली सहित मारलं। आणि ज्याला तो सूर्यवंशी आहे आमचा समाज बांधव, तो एक लॉ स्टुडंट होता, तर न्यायालयीन कोठडीमध्येही त्याला पार जीव जाईपर्यंत मारण्यात आला। कारण आमच्या दलितावर, आमच्या भीमसैनिकावर जाणीवपूर्वक इथल्या प्रशासनानं कोणती चूक नसताना, शांततेत आंदोलन होत असताना इथल्या भीमसैनिकावर जाणीवपूर्वक ऑपरेशन केलेलं आहे आणि घरात घुसून त्यांना लाठीकाठ्याने मारहाण केली आहे। सोमनाथ सुरेश हा असा भीमसैनिक होता, तो खरोखर महाराष्ट्राची आणि भारताची शान गाजवणारा भीमसैनिक होता। त्यांना मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांना अमर हो अशी घोषणा देतो। त्यांच्या कारण हा सर्व प्रकार हे PI मुळे घडलेला आहे असं मी मानतो। आणि 1 जानेवारी शौर्य दिन आहे, भीमा कोरेगाव या शौर्य दिन जवळ येत आहे। या शौर्य दिनाला कुठेतरी आमचे भीमसैनिक लाखोच्या करोडच्या संख्येने जात असतात आणि कुठेतरी तिथं लाखोच्या करोडच्या संख्येने जाऊ नये असं सरकारचं षडयंत्र तर नाही ना, असं सर्व समाज बांधवाच्या मनात आमच्या शंका आहे। तरी ह्या सर्व प्रकारची SIT चौकशी नेमावी। ही माथेफिरू पोलीस प्रशासनाने तयार केला, ही माथेफिरू म्हणून कलेक्टरने तयार केलाय। या माथेफिरूला ज्या संविधानातून उतरले तोडफोड केली तर संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फाशी शिक्षा दिली पाहिजे। आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येनिमित्त रेणापूर बंदचं, कडकडीत बंदचं आवाहन केलं होतं आणि रेणापूर सर्व भीम अनुयायांनी रेणापूर कडकडीत बंद केलेलं आहे। आणि रेणापूर शहर हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेला पिंपळफाटा या ठिकाणी आता आपण सध्या आहेत, म्हणजे रेणापूर आणि पिंपळफाटा हे बंद ठेवण्याचं काम भीमसैनिकांनी केलेलं आहे। परभणीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जी संविधानाची प्रतिकृती होती, ती प्रतिकृती इथल्या समाजकंटकाकडून तोडली गेली आणि त्याचाच एक पडसाद म्हणून राज्यभर उमटत आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर शहर इथल्या भीमसैनिकांनी कडकडीत बंद केले आहे। ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन हे कोम्बिंग ऑपरेशन करून इथल्या हजारो भीमसैनिकाचं आयुष्य बर्बाद करण्याचा म्हणजे षडयंत्र करत आहे, कारस्थान करत आहे, त्याबद्दल इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये चीड निर्माण झालेली आहे। आणि संविधान हे फक्त काय इथल्या बौद्ध महाराजासाठीच नसून इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे। ज्या संविधानावर देश चालतो, ज्या संविधानिक मूल्यावर देश चालतो, त्याच्यावर आघात झाला तर ही आतंकवादी हमल्यापेक्षा सुद्धा मोठा हमला आहे। परंतु इथले राजकारणी असतील, काही इथले म्हणजे समाजकंटक असलेले राजकारण करताना दिसून येत आहेत। आणि याचाच एक भाग म्हणून म्हणजे या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये पोलीस प्रशासन केलेल्या म्हणजे कारवाईमध्ये किंवा मारहाणीमध्येच इथल्या भीमसैनिकाचा मृत्यू झालाय आणि तो शहीद झालाय। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय लॉ स्टुडंटचा म्हणजे मृत्यू झालाय। अतिशय शांतते पद्धतीने हा विद्यार्थी आंदोलन करत असताना देखील त्याच्यावर मारहाण करून मृत्यू झाला, अशा पद्धतीचा आरोप इथले भीमसैनिक करत असं दिसून येतात। तर काय प्रतिक्रिया आहे आपण यांच्याकडून जाणून घेऊ। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती, त्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना एका समाजकंटकाने केली, त्याचा निषेध म्हणून परभणी शहरामध्ये बंद पुकारण्यात आला। व ते बंद पुकारल्यानंतर त्याला त्या बंद मध्ये काही समाजकंटक घुसून त्याला हिंस्र वळण दिलं आणि ते तोडफोड करण्यात आले। ते भीमसैनिकांनी बंद जरी पुकारण्यात आलेला असला तर ते भीमसैनिकांनी तोडफोड न करता दुसऱ्या समाजकंटकांनी केलेली होती, तरी देखील तिथल्या पोलीस प्रशासनानं, परभणीतील पोलीस प्रशासनानं भीमसैनिकांचं कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना पार जीवे मारुस्तवर त्यांना ताणून मारलं, घरामध्ये घुसून बाया मुली सहित मारलं। आणि ज्याला तो सूर्यवंशी आहे आमचा समाज बांधव, तो एक लॉ स्टुडंट होता, 3rd इयरला तो शिकत होता आणि तो त्या आंदोलनामध्ये सहभागी होता। त्याला अटक करण्यात आली, अटक करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली, तर न्यायालयीन कोठडीमध्येही त्याला पार जीव जाईपर्यंत मारण्यात आला। त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही रेणापूर तालुक्यातील व शहरातील सर्व आंबेडकरी अनुयायी व भीमसैनिकांनी या ठिकाणी बंदचं आवाहन केलेलं होतं। तरी येथील रेणापूर शहर आणि फाट्यावरील आंबेडकरी समाजाच्या बंदला संपूर्ण व्यापाराने प्रतिसाद दिलेला आहे। तर त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि आम्ही हे जे प्रकरण चालू आहे, ह्या प्रकरणाचा आम्ही राज्य सरकारचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करू, कारण ह्याला कुठेतरी राज्य सरकारचं आणि इथल्या मनोवादी सरकारचं खतपाणी असल्याशिवाय
पोलीस प्रशासन एवढा जीव जाईपर्यंत कोणाला हे मारणार नाही आणि कोंबीने ऑपरेशन करणार नाही. तर तिथल्या SP कलेक्टर आणि तिथले जे PI आहेत त्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्यांचा जाहीर निषेध. जय भीम. तर काय आपली भूमिका काय आहे नेमकं, म्हणजे काय म्हणणं आहे की कशा पद्धतीने इथं म्हणजे भीमसैनिकांना मारलं जात आहे, हा भीमसैनिक शहीद झाला आणि याला पोलीस प्रशासनच मारले आणि महिलांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार केलाय, अशा सुद्धा गोष्टी समोर आल्या. तर काय वाटतं आपल्याला? मी सर्वप्रथम सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आत्म्याला शांती लाभो या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो. खरं तर ही निंदनीय घटना आहे, कारण आमच्या दलितावर, आमच्या भीमसैनिकावर जाणीवपूर्वक इथल्या प्रशासनानं कोणती चूक नसताना, शांततेत आंदोलन होत असताना इथल्या भीमसैनिकावर जाणीव कोंबीक ऑपरेशन केलेलं आहे आणि घरात घुसून त्यांना लाठीकाठ्याने मारहाण केली आहे. तसेच या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध म्हणून आज रेणापूर वाशीच्या वतीने व भीमसैनिक भीमानुयाच्या वतीने या ठिकाणी बंद पाळला होता. तो आज शांततेत बंद झाला आहे. या बंदला सर्वत्र रेणापूर शहरातून तसेच व्यापारी वर्ग व तसेच पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सहकार्य केला, त्यांचे आभार मानतो. आणि तर परभणी शहरामध्ये जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जी प्रतिकृती होती त्याच्यावर जी हल्ला झाला, तो हल्ला फक्त म्हणजे हल्ला झाला त्याचा निषेध भीमसैनिक करताना दिसून येतात, परंतु इतरत्र कुठं म्हणजे दुसऱ्या लोक जे आहेत हे फक्त राजकारण करताना दिसून येतात असं सुद्धा बोललं जातं. तर काय वाटतं आपल्याला? मुळात आपण सांगू इच्छितो की सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक खरं तर वडार समाजाचा सच्चा कार्यकर्ता भीमसैनिक होता. ही एक चांगली भूमिका आहे आपल्यासाठी. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की कोणती घटना घडली की फक्त भीमसैनिक, बौद्ध आणि मातंग समाजाचे आपले कार्यकर्ते रस्त्यावर येतात, पण सोमनाथ सूर्यवंशी हा असा भीमसैनिक होता, खरोखर महाराष्ट्राची आणि भारताची शान गाजवणारा भीमसैनिक होता. त्यांना मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांना अमर हो अशी घोषणा देतो. त्यांच्या स्मरणार्थ आज भारतीय हृदय सम्राट, भारतीय भीमसेनेचे हृदय सम्राट, भारतीय राजघट्टे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी सर्वस्व आपण मानतो. त्यांच्या वंशजाने आज संपूर्ण महाराष्ट्र बंद घोषणा केलेली आहे. त्यांचा हा भूमिकेला हाक मानून आपण आज रेणापूर येथे बंद केलेले आहे. तरी मी भूमिका मांडतो की सर्वांनी शांततेत भूमिका पार पाडली. त्यांचे मी व्यापारी संकुलाचे आभार मानतो आणि असंच शांततेत ही बंद पार पाडावं ह्याची भूमिका धन्यवाद देतो. तर आपल्याला काय वाटतं नेमकं आता हे रेणापूर शहर बंद केले, परंतु ही सरकारची भूमिका असेल, राजकारणाची भूमिका असेल, कारण शपथविधी होते म्हणजे इथं दलितांच्या रक्ताने माखलेला तिलक लावलाय का इथं राज्याभिषेकाला किंवा म्हणजे शपथविधीला, असं सुद्धा एक समाजातून चीड निर्माण होते. तर काय वाटतं आपल्याला? ह्या सर्व परभणीच्या प्रकरणामध्ये या सर्व जर हायगायकून केली असेल तर तिथल्या PI ने केलेली आहे. आणि ह्या PI चा जर इतिहास काढून बघितला, त्यांना ज्या ज्या ठिकाणी बी नोकरी केली त्या ठिकाणी दंगलीचे प्रकार घडलेले आहेत. हे SIT मार्फत सर्व समाज बांधवाच्या वतीने आमची मागणी आहे की SIT नेमावे आणि अशा PI ला पुन्हा शासनानं संधी देऊन तात्काळ ह्यांना निलंबित करून कायमस्वरूपी पुन्हा देखील म्हणजे निलंबित केलं तर 6 महिन्यासाठी करून कायमस्वरूपी निलंबित करावं. कारण हा सर्व प्रकार हे PI मुळे घडलेला आहे असं मी मानतो. आणि 1 जानेवारी शौर्य दिन आहे. भीमा कोरेगाव या शौर्य दिन जवळ येत आहे. या शौर्य दिनाला कुठंतरी आमचे भीमसैनिक लाखोच्या करोडच्या संख्येने जात असतात आणि कुठंतरी तिथं लाखोच्या करोडच्या संख्येने जाऊ नये असं सरकारचं षडयंत्र तर नाही ना, असं सर्व समाज बांधवाच्या मनात आमच्या शंका आहे. तरी ह्या सर्व प्रकारची SIT चौकशी नेमावी आणि त्या तिथल्या PI ला, तिथल्या कलेक्टरला आणि SP ला कायमस्वरूपी निलंबित करावं, नंतर पुन्हा सेवेमध्ये घेऊ नये अशी सर्व समाज बांधवाच्या वतीनं विनंती करतो. नक्कीच जे तिथले जे PI होते ते भीमा कोरेगावच्या दंगलीच्या तिथं त्या टायमाला होते. इकडे अक्षय भालेरावचं नांदेडला होतं प्रकरण झालं, तिथं सुद्धा होते. आणि आता दंगलीचा पॅटर्न राबवणाऱ्या PIच्या नियमन झालं पाहिजे अशी सुद्धा समाज बांधवाची मागणी आहे. तर या ठिकाणी काय वाटतं आपल्याला? तर भाऊ काय म्हणजे सरकारची भूमिका असेल किंवा इथल्या राजकारणाची भूमिका असेल, लोकप्रतिनिधीची भूमिका असेल, आणि ज्या लोकप्रतिनिधी आरक्षणातून निवडून गेलेले आहेत किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाची गुलामी करतात, दलाली करतात आणि आपल्या म्हणजे घरबाळापर्यंत सीमित राहतात असंही समाजात बोललं जातंय. आणि मग जोपर्यंत आपलं स्वतःचं घर जळत नाही तोपर्यंत ते आवाज उठवणार नाहीत का, अशी सुद्धा चर्चा या सर्वसामान्य जनतेत. आपल्याला काय वाटतं या दंगलीचं म्हणजे या प्रकरणासंदर्भात? सर्वप्रथम सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. काय वाटायचं कारण नाही की आमचा एक भीमसैनिक गेलाय. हे भीमसैनिक जात असताना
रस्त्यावर समाज उतरलाय, सगळा बहुत समाज उतरलाय. मला एकच म्हणायचं की महाराष्ट्राचा गृहमंत्री अजून निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना, संविधानाची विटंबना होत असताना हीच लोक काय म्हणतात सरकारमधले की माते फिरू लोकांनी केले. की संविधान जाळण्याचं माते फिरूचं काम काय का, की विचारपूर्वक जाळलेलं आहे, माते फिरू लोकांना जाळलेलं नाही. एक ह्या महाराष्ट्र सरकारचा मी जाहीरपणे निषेध करतो. त्यांनी आज ही केस फास्ट कोर्टामध्ये चालवून त्या माते फिरू लोक म्हणतात ही माते फिरू नसून ही माते फिरू पोलीस प्रशासनानं तयार केलाय. ही माते फिरू म्हणून कलेक्टरनं तयार केलाय. या माते फिरूला एकदम ज्या संविधान तिथून उचललंय, तोडफोड केली, त्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चौकामध्ये त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे. आज त्याला वेळेच्या इस्पतळामध्ये किंवा जेलमध्ये टाकले अशी गृहमंत्री म्हणतात किंवा महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री म्हणतात. आता आजपर्यंत महाराष्ट्राचा गृहमंत्री निर्माण झाला नाही, कुणाकडे खात्यात याचा सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जबाबदार आहे. मी तर म्हणतो की महाराष्ट्र सरकारनं त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्याला त्वरित फाशी देण्याची योजना काय कायद्यामध्ये बसते त्या अनुषंगानं त्याला फाशी दिली पाहिजे. आणि इथून पुढे कोणत्या जातीवादीनं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कोणतेही महापुरुष असो, छत्रपती शिवाजी महाराज, शिव महाराज यांची विटंबना झाली नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये. हे महाराष्ट्र सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. आज आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज महाराष्ट्र पूर्ण रस्त्यावर उतरलाय. बौद्ध समाज असेल, दलित समाज असेल, सगळं ह्या समाजाचे व्यथा आहेत की महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक खून प्रकरण झाला, महाराष्ट्रामध्ये झालाच, ते पुन्हा बी जाते असं भाऊ आहे आपला सोबत. तिथे खून प्रकरण झाले, दुसरं खून प्रकरण झालं. आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो मी. आज पूर्ण जाती समाज उतरणार आहे संविधान जाळल्यामुळे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान म्हणजे देशाचं कवच आहे. बरोबर, देशाचं कवच जर तुम्ही जाळता, सुरक्षा कवच आहे. त्याच्यामुळे ह्या सरकारचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. तर नक्कीच भाऊ, या ठिकाणी रेणापूर शहर अतिशय कडकडीत बंद करून व्यापारी असेल, सर्वसामान्य जनता असेल, या सर्वांनी शहर बंद करून जे परभणी शहरामध्ये जे परिस्थिती उद्भवलेली आहे आणि तिथं भीमसैनिकाचा एक मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूमागे कुठं षडयंत्र आहे का, त्या दंगली मागे कुणा षडयंत्र आहे का, राजकारणी लोकांची काय भूमिका आहे, तिथले SP, कलेक्टर, तिथल्या म्हणजे PSI यांचे म्हणजे CDR तपासले पाहिजे. त्या म्हणजे जे आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्या आरोपीची नार्को टेस्ट केली पाहिजे आणि संबंधित जे दंगलीचा पॅटर्न राबवण्याचे जे प्रयत्न कोणी करत आहेत, महाराष्ट्र आणि राज्य देश पेटून इथल्या समाज बांधव किंवा इथल्या आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार करायची परंपरा कायम ठेवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर सर्वसामान्य जनता नक्कीच खपून घेणार नाही आणि आपला उद्रेक नेहमीच दाखवून देत असते. थांबतो या ठिकाणी. या संदर्भात काय अपडेट आहेत नक्कीच आपण जाणून घेत राहू. जय भीम, क्रांतिकारी जय भीम. आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्यानिमित्त रेणापूर बंदचं कडकडीत बंदचं आवाहन केलं होतं आणि रेणापूर सर्व भीम अनुयायांनी रेणापूर कडकडीत बंद केलेलं आहे. त्याबद्दल सर्व भीम अनुयायांचे एकदा जाहीर आभार मानतो आणि व्यापारी असोसिएशनचेही जाहीर आभार मानतो. जय भीम. तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी, बुद्धाचे अनुयायी हे शांततेला मानणारे आहेत आणि बाबासाहेब या कायद्याला मानणारे आहेत. त्या पद्धतीने हे आंदोलन अतिशय शांततेमध्ये पार पाडताना इथे दिसून आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतीय संविधानाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं.